वेलकम फ्युचर डॉक्टर्स. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2026 साठी यावर्षी रजिस्ट्रेशनची जी काय दरम्यान आहे 22 ते 23 लाखाच्या आसपास रजिस्ट्रेशन झालेले आहेत. त्याच्यामधील जवळपास 21 लाखाच्या आसपास विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात. काही विद्यार्थी परीक्षेला बसणारी नाहीत. दरवर्षीचा रेशो धरण 5 ते 7% एवढे विद्यार्थी दरवर्षी परीक्षेला बसत नाहीत. 21 लाखामध्ये 10.5 लाखाव्या रँकला 50% येईल आणि त्या ठिकाणी ओपन आणि ईडब्ल्यूएसचा पर्सेंटाईल होईल. जवळपास ओबीसीचा आणि SC ST या कॅटेगरीसाठी 40% जो असतो तो पाहायला गेलं तर संपूर्ण देशामध्ये दरम्यान 12 लाखाच्या आसपास 12.5 लाखाच्या आसपास विद्यार्थी इलिजिबल होऊ शकतात. आता ह्या सर्वांचा जर सरासरी विचार करायला गेलं तर दरवर्षीच्या तुलनेमध्ये हा जो वाढत जाणारा रेशो आहे त्यामध्ये 2026 मध्ये नीटचे ऍप्लिकेशन भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही कमी होत चाललेली आहे. कारण का तर याच्यामध्ये फार मोठा डिफरन्स आलेला नाहीये. तर BPTH म्हणजे फिजिओथेरपी आणि BOTH म्हणजेच ऑक्युपेशनल थेरपी यासाठी नीट परीक्षा देणं अनिवार्य नाही अशा प्रकारचा डिसिजन सरकारने घेतल्यामुळे ज्यांना फिजिओथेरपीसाठी ऍडमिशन घ्यायचंय असे विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार नाहीत. आणि समजा केलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा यामधून ऍडमिशन होणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय सरकारचा असल्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या संपूर्ण भारत देशामधून जवळपास 1 लाखाच्या आसपास कमी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम कट ऑफ वरती होणार आहे का तर फारसा परिणाम विद्यार्थ्यांच्या संख्येचा होईल असं मला वाटत नाही. परिणाम हा जो आहे तो यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या ऍडमिशनसाठी नवीन 11,000 एवढी सीट्स उपलब्ध होणार आहेत. आता त्यानंतर पेपरचा डिफिकल्टी लेवल येते. पेपरची डिफिकल्टी लेवल जर समजा आणखी गेल्या वर्षी सारखी राहिली तर तरी सुद्धा कट ऑफ खाली येण्याची शक्यता आहे. परंतु विद्यार्थ्यांची संख्या कमी होणं म्हणजे कट ऑफ वाढणं असं आहे. परंतु BPT आणि BPTH आणि BOTH यासारख्या कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठीचं बंधन नाही आहे. नीट परीक्षा देण्याचं बंधन नाही. त्यामुळं रजिस्ट्रेशन कमी झालेत असं वाटतंय. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2026 साठीचा कट ऑफ जो आहे तो कमी होण्याची पॉसिबिलिटी जास्त दिसते माझ्याकडे. 10 मार्कांनी कमी आणि रँक आहे तो 10,000 ऑल इंडिया रँक कमी होण्याची शक्यता आहे. का तर विद्यार्थी म्हणजे इनटेक कॅपॅसिटी यावर्षी सुद्धा जवळपास 11,500 विद्यार्थी MBBS ऍडमिशन संपूर्ण भारत देशामध्ये वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डिस्क्रिप्शन काही डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.